सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ हे आता नॉट रिचेबल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। नरहरी झिरवाळ यांच्या ऑफिसमध्ये घडलेला प्रकार, त्यांच्या विभागामध्ये घडलेला प्रकार आणि त्याच्यानंतर आता झिरवाळ हे नॉट रिचेबल झालेले आहेत। सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत। मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळ अडचणीत आलेले आहेत। संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा खुलासा त्यांनी केलेला होता। झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे आणि आता ते नॉट रिचेबल झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, कालपासून खरं तर नरहरी झिरवाळ हे नाशिकमध्ये येणार अशी माहिती होती, मात्र आज सकाळपासून झिरवाळ हे नॉट रिचेबल असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर नरहरी झिरवाळ यांच्या विभागामध्ये काल एका लिपिकाला अटक करण्यात आली होती। डेरिंगे या नावाच्या लिपिकाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये आणखी एक बाब समोर आली आहे, ते म्हणजे नरहरी झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून ही लाच घेण्यात आल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता नरहरी झिरवाळ यांच्यावर कुठेतरी संशयाची सुई येते। त्यामुळे सातत्यानं नरहरी झिरवाळ ह्या आता काय भूमिका मांडतात, काय नेमकी बाजू घेतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र झिरवाळ हे आज सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। दिल्लीवरून ते नाशिककडे निघालेत। नाशिकमध्ये त्यांचे आज दौऱ्यामध्ये काही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, मात्र या कार्यक्रमांपर्यंत देखील अजून झिरवाळ या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे नरहरी झिरवाळ नेमके कुठे आहेत, नाशिकमध्ये पोहोचणार आहेत की नाही याबाबत संभ्रमावस्था बघायला मिळते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये काल झिरवाळ यांनी स्पष्ट केलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपलं नाव कुठे समोर आलं तर आपण निश्चितपणे राजीनामा देऊ। आणि त्यानंतर आता ज्या वेळेला त्यांच्या स्वीय सहाय्यकाचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येत आहे, त्यानंतर झिरवाळ काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र झिरवाळच सध्या नॉट रिचेबल असल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल झालेले आहेत। आज दिवसभर नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमांसाठी त्यांची उपस्थिती राहणार होती, मात्र आता ते नॉट रिचेबल झालेले आहेत। नरहरी झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। झिरवाळांचं कार्यालय सील करणं ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं राऊतांनी म्हटलंय। लाचखोरी प्रकरणी खासदार राऊतांनी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात आधी नरहरी झिरवाळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय एसीबीने सील केलंय यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर लक्ष होतं। ह्याच झिरवाळांच्या काळामध्ये पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातले काही विषय पक्षांतराचे त्यांच्यासमोर आले होते आणि काय आहे पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला